नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी मधील बालभारती विषयाअंतर्गत येणारी सुरेश भट्ट लिखित गे मायभू ही कविता शिकणार आहोत। चला तर मग पाहूयात गे मायभू ही कविता। सर्वप्रथम आपण गे मायभू या कवितेचे कवी सुरेश भट्ट यांचा परिचय जाणून घेऊया। तत्पूर्वी सुरेश भट्ट यांचे हे छायाचित्र आपल्याला दिसत आहे। सुरेश भट्ट यांचे पूर्ण नाव सुरेश श्रीधर भट्ट असे आहे। गझल सम्राट म्हणून यांची मराठी साहित्याच्या क्षेत्रात ख्याती आहे। सुरेश भट्ट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी आहेत। त्यांनी मराठी भाषेतील गझल हा काव्यप्रकार रुजवला आहे, त्यामुळे त्यांना गझल सम्राट असं मानलं जातं, असं संबोधलं जातं। त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये झाला। त्यांचे वडील श्रीधर भट्ट हे व्यवसायाने डॉक्टर होते। त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती, त्यांच्यामुळे सुरेश भट्ट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली। सुरेश भट्ट यांनी ते 2.5 वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती, त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता। सुरेश भट्टांविषयी ही काही माहिती पाठ्यपुस्तकातही सुरेश भट्ट यांचा परिचय दिला आहे। सुप्रसिद्ध कवी, गझलकार। त्यांचा कार्यकाळ सांगितलाय 1932 ते 2003 असा आहे। या काळामध्ये मराठी साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठं साहित्य निर्माण करण्याचं काम सुरेश भट्ट यांनी केलं आहे। सुरेश भट्ट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयांच्या कवितेमधून जाणवतं। रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले आहेत। त्यांनी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार आणि प्रसारही केला, त्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला। काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेशही केला गेलेला आहे। असा सर्व परिचय पाठ्यपुस्तकामध्ये सुरेश भट्ट यांचा सांगितला आहे। आता आपण गे मायभू या कवितेतील आशय जाणून घेऊया। या कवितेत सुरेश भट्ट यांनी नेमकी कोणती संकल्पना मांडली आहे ते जाणून घेऊया। या कवितेचा आशय, मातृभूमी आपणाला वाढवते, मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते। आपल्या जीवनात आई इतकंच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावं असं कवीला या कवितेत सतत वाटत राहतं। प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे। असा सर्व आशय कवितेमध्ये कवींनी मांडला आहे। आता आपण कविता वाचून घेऊया। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला। मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी। आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे। सुरेश भट्ट लिखित गे मायभू या कवितेत काही कठीण शब्दही आले आहेत। त्या कठीण शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊया। मायभू या शब्दाचा अर्थ मातृभूमी असा आहे।
पांग या शब्दाचा अर्थ उपकार किंवा ऋण असा आहे. आरती, आरती या शब्दाचा अर्थ औक्षण असा आहे. तान्हा, तान्हा या शब्दाचा अर्थ लहान असा आहे. पान्हा नावाचा एक शब्द आलाय, या शब्दाचा अर्थ पाझर असा आहे. व्यथा, व्यथा म्हणजे दुःख. जन्म, जन्म म्हणजे जीवन. त्यानंतर पायधूळ, पायधूळ म्हणजे पायाची माती. त्यानंतर ललाट, ललाट म्हणजे काय? ललाट म्हणजे कपाळ किंवा भाळ. त्यानंतर वाणी शब्द आलाय, वाणी या शब्दाचा अर्थ वाचा असा आहे. त्यानंतर गाणे नावाचा शब्द आलाय, गाणे या शब्दाचा अर्थ गीत असा आहे. त्यानंतर दूध, दूध म्हणजे दुग्ध किंवा पेय. त्यानंतर गे, गे अशा शब्दाचा अर्थ काय आहे? हे किंवा अंग असे शब्द या कवितेत आले आहेत. या व्यतिरिक्त या कवितेत काही वाक्प्रचार आणि त्याचे अर्थही आपणाला सांगता येतात. एक वाक्प्रचार आलेला आहे पांग फेडणे. पांग फेडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? ऋणातून मुक्त होणे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आलाय जन्मास अर्थ येणे. जन्मास अर्थ येणे या शब्दाचा अर्थ, या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? जीवन सार्थक होणे असा त्याचा अर्थ सांगितला. त्यानंतर या कवितेत काही संकल्पना आलेल्या आहेत, जसं प्रयाग काशी. प्रयाग काशी काय आहे? तर हे एक पवित्र पुण्यक्षेत्र म्हणून मानलं जातं, प्रयाग काशी, आहे की नाही. त्यानंतर दुसरी एक संकल्पना आलेली आहे ललाट रेषा. ललाट रेषा म्हणजे कपाळावरील भाल रेषा, कपाळावरची भाग्यरेषा असं त्या ललाट रेषेला म्हटलं जातं. अशा काही संकल्पनाही या कवितेत आल्या. आता आपण या कवितेचा भावार्थ प्रत्येक चरणानुसार जाणून घेऊया. कवितेतलं पहिलं चरण, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. कवितेच्या या चरणामध्ये कवी सुरेश भट सांगत आहेत की मातृभूमीला उद्देशून ते बोलतात. ते म्हणतात, हे मायभूमी, मी तुझे सर्व पांग फेडणार आहे. तुझी आरती करण्यासाठी मी सूर्य चंद्र तारे यांना देखील पृथ्वी तलावर आणीन. तुझ्यासाठी अशक्यप्राय असणाऱ्या सर्व गोष्टी शक्य करून दाखवीन असे कवी या कवितेच्या चरणात सांगत आहेत. कवितेचं दुसरं चरण, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना, आता हळूच पाना. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, कवीला मातृभूमीविषयी अत्यंत ओढ निर्माण झाली आहे. आईसारखंच महत्त्व कवी मातृभूमीलाही देतात. त्यांच्या मते मातृभूमी ही आपल्यावर संस्कार करते, ती सर्वांगाने आपल्याला घडवते. मातृभूमीपुढे मी आजही लहान बाळच आहे आणि या बालकाच्या मुखात माझ्या मातृभाषेचा अवीट पाना मातृभूमीने सोडावा असे कवी सांगत आहेत. मातृभाषेचा गोडवा माझ्या शब्दातून सदैव पाझरू दे असे कवी त्या मातृभूमीला मागणंही मागत आहेत. असा सर्व अर्थ कवितेच्या दुसऱ्या चरणात कवींनी मांडला आहे. कवितेचं पुढील चरण, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. या कवितेच्या चरणात कवी सांगत आहेत, कवीला मातृभूमीसमोर आपल्या कोणत्याही अडचणी समस्या सांगायच्या नाहीत, कोणतीही सुखदुःख मांडायची नाहीत. मातृभूमीपुढे हे सारं कवीला गौण वाटतं. कवीला आपल्या व्यथेचे दुःख वाटत नाही, कारण कवीच्या जन्माला अर्थ मातृभूमीमुळे प्राप्त झाला आहे. हेच कवीसाठी फार मोलाचं आहे असे कवी या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी, बनते प्रयाग काशी. कवितेच्या या चरणात कवी म्हणतात, कवीला मातृभूमीची माती ही देवस्वरूप वाटते.
मातृभूमीच्या मातीची पायधूळ ललाटास लावली असता, म्हणजेच कपाळास लावली असता कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. प्रयाग काशी या तीर्थक्षेत्री साक्षात ईश्वराचा वास आहे आणि म्हणून या पुण्यक्षेत्री मातृभूमीची पायधूळ ललाटास लावताच मी सर्वांगी प्रयाग काशीचं रूप अनुभवतो, असे कवी कवितेच्या या चरणात सांगत आहेत. कवितेचं शेवटचं चरण. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. कवितेच्या शेवटच्या चरणात कवींनी सांगितले आहे की आपल्याला मातृभूमीविषयी खूप आदर आहे, प्रेम आहे. या भावनेपोटीच कवी मातृभूमीची गौरवास्पद अशी गाणी गाणार आहे. मातृभूमीच्या महतीची गौरवाची गाणी गाताना कवीची वाणी, कवीचे शब्द दुधाने भिजून जाणार आहेत. दूध हे अमृततुल्य आहे आणि हेच अमृत कवीच्या मुखातून बाहेर पडणार आहे, असा सर्व अर्थ कवितेच्या या चरणामध्ये कवींनी सांगितला आहे. अशा प्रकारे कवींनी गे मायभू या कवितेत मातृभूमी आपल्याला कशी वाढवते, सर्वांगाने ती कशी घडवते, आपल्या जीवनात आईला जितकं महत्त्वाचं स्थान आहे तितकंच आपण मातृभूमीलाही दिलं पाहिजे. एवढंच नाही, त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय आणि किती करावं असं कवीला सतत वाटत राहिलेलं आपल्याला या कवितेत दिसतं. प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातल्या मातृभूमीविषयीच्या अतीव आदर, अतीव भावना कवीने गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केल्या आहेत, असा सर्व अर्थ या गे मायभू कवितेत दडला आहे. अशा पद्धतीने आज आपण सुरेश भट्ट लिखित गे मायभू ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.